गडचिरोली जिल्ह्यांतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 ते 3 मार्च 2025 दरम्यान सायंकाळी 6:30 वाजता लोकनृत्य भारत भारती या महोत्सवाचे आयोजन विद्याभारती कन्या हायस्कूल गडचिरोली येथे करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन विद्याभारती कन्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोलीचे संस्थापक राजाभाऊ मुनघाटे, गडचिरोलीचे माजी आमदार नामदेव उसेंडी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी कोळी नृत्य, मध्य प्रदेशातील बधाई नोरता, राजस्थानचे रंगीले नृत्य कालंबेलिया, भवाई, चरी, हरियाणाचे घुमर फाग नृत्य, गुजरातचे जोशपूर्ण सिद्धी धमाल नृत्य, ओडिशाचे सबलपुरी दाखलखाई नृत्य आणि छत्तीसगडचे करवा नृत्य अशा विविध लोकनृत्याचे रंगारंग सादरीकरण करण्यात आले। हा कार्यक्रम संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारला जात असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईचे संचालक विभीषण चौरे आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांच्या नियोजनात आयोजित करण्यात आला आहे। भारतातील विविध संस्कृती आणि कला जतन करण्यासाठी तसेच नवीन पिढीला त्यांची माहिती मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। स्थानिक लोककला आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जात आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलबेल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली।